नमस्कार, मी शिल्पाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण एक छान चटकदार कैरीची चटणी याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपी सुरू करू। त्यासाठी मी एक मोठी कैरी घेतलेली आहे, त्याच्यावरची मी साल काढली आणि त्याचे असे छोटे छोटे पीसेस करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे। आणि त्यासोबत मी एक मोठा कांदा रफली कट केलेला आहे आणि तो पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे। कांद्याचं प्रमाण कैरी किती आंबट आहे त्यावर अवलंबून आहे। कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्ही कांद्याचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल। त्यामध्ये मी 5 ते 6 पुदिन्याचे पाने टाकत आहे, ऑप्शनल आहे, जर असेल तर तुम्ही जरूर टाका। आणि त्यासोबत मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, 2 चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करू शकता। आणि 1 छोटा चमचा जिरे आणि 1 चमचा मीठ पण तुमच्या चवीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल। आता यामध्ये जर तुम्हाला गूळ किंवा साखर टाकायची असेल तरीही चालेल, मी टाकलेली नाहीये। आता याला आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे। आपली मस्त अशी कैरीची चटणी तयार आहे। एकदम सोपी रेसिपी आहे। भाजी खायचा जर कंटाळा आला असेल किंवा पटकन काहीतरी बनवायचं आहे तेव्हा ही रेसिपी खूप सोपी आहे। वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी ही चटणी खूप छान आहे। आता यावर तुम्हाला जर तडका आवडत असेल तर तुम्ही तडका दिला तरी चालेल। आता मी गरम तेल केलेलं आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी आणि हिंग टाकलेला आहे आणि याचा तडका आपण कैरीच्या चटणीवर देणार आहोत। जर तुम्हाला तडका आवडत नसेल तुम्ही स्किप केला तरीही चालेल। आणि मस्त अशी ही चटणी फ्रीजमध्ये एकदम आरामात आठवडाभर टिकते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर ही तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आणि अशाच रेसिपीसाठी शिल्पाच किचनला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। अशा छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, शिल्पाच किचन पाहत राहा।